नमस्कार. आज 19 फेब्रुवारी 2024 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. त्यानंतर आजच्या 19 फेब्रुवारी 2024च्या वृत्तपत्राला सुरुवात करूयात. तत्पूर्वी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. मग आपण आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला सुरुवात करूयात. तर आएगा तो मोदीही, पंतप्रधानांना विश्वास, परदेशांतून जुलै-ऑगस्टमधील आमंत्रणे आल्याचा त्यांनी दावा केलेला आहे. म्हणजे काल आणि म्हणजे परवा आणि काल जे बीजेपी आहे राष्ट्रीय अधिवेशन त्यांचं भारत मंडपम येथे पार पाडलेलं आहे. तर आता परीक्षेला प्रश्न विचारला जातो की भारत मंडपम हे कुठं आहे. पहा, गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांनीच उद्घाटन त्यांचं केलेलं होतं भारत मंडपम. प्लीज याच्यामध्ये भरपूर कार्यक्रम वगैरे होत आहेत राष्ट्रीय स्तरावरची. त्यानंतर परीक्षा पे चर्चा पण इथंच झालेला आहे. त्यामुळे भारत मंडपम कुठं आहे हे प्लीज तुम्ही मला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. ओके, बाकीची न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही, फक्त मी त्याला बॅकवर्ड लिंकेजसाठी सांगण्यासाठी हे ठेवलेलं आहे समोर. त्यानंतर उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत. आता अगदीच सर्व विद्यार्थ्यांना पण म्हणजे तशा पद्धतीने जाणवत असेल, मग अगदी तुम्ही पण काळजी घेण्यासाठी ही न्यूज गरजेची आहे. पहा, कारण अगदी दिवसेंदिवस तापमान वगैरे वाढत आहे. मग डिहायड्रेशन वगैरे होऊ नये यासाठी परिपूर्णरित्या म्हणजे पाणी वगैरे जेवढं लागेल तेवढं नक्कीच पिण्याचा तुम्ही प्रयत्न करा, असं मी इथं सांगू इच्छितो. त्यानंतर शरद पवार यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मग आता पाहूयात की सुप्रीम कोर्ट शरद पवारची याचिका यांना काय म्हणतं किंवा कशा पद्धतीने त्याच्यावरती हे करण्याचं ॲडॉप्ट करण्याचा वगैरे प्रयत्न करेल. कारण पहा, आता जे राहुल नार्वेकरांनी जे निकाल दिलेला आहे, आता याच्या पूर्वीची शिवसेनाची जजमेंट तर त्यांनी SSNची जी जजमेंट आहे त्याला तर त्यांनी मान्य केलं आहे. मग आता अगदीच शरद पवार यांची पण याचिका त्यांनी जर असेप्ट केली, मग त्याचं पुढचं कशा पद्धतीने मार्ग वगैरे राहील ते आपल्याला समजून येईल. त्यानंतर पुढची बातमी पहा, महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व अमित देशमुखांनी करावे, मान्यवरांची मते. आता ही बातमी आपल्या आता डायरेक्टली जर पाहिलं ना तर ही राजकीय बातमी आहे, मान्य करतो. पण बेसिकली ना इथून त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा, तर युवा नेतृत्व यांनी देऊयात असं त्यांचं मत आहे. व अगदी देशाला पण एक स्ट्रॉंग ऑपोजिशन पार्टीची गरज आहे, बरोबर. मग स्ट्रॉंग ऑपोजिशन पार्टीची गरज म्हणजेच काय, स्ट्रॉंग ऑपोजिशन म्हणजेच काय, हेल्दी डेमोक्रेसी. ओके, हेल्दी डेमोक्रेसी इज इक्वल टू स्ट्रॉंग ऑपोजिशन, हे आपल्याला मान्य करायला हवं. व GS2 मध्ये आपल्याला टॉपिक आहे पहा. ओके, जे दबाव गट वगैरे आहे ना, तिथं हा टॉपिक वगैरे विचारला जाऊ शकतो. त्यानिमित्ताने आता ही न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही, पण बॅकवर्ड लिंकेजेसला धरून आणलेलं आहे मी. आता पहा, याच्या पूर्वीचे जर तुम्ही पाहिलात ना तर एक पण गरजेची नाही. आता ही पण न्यूज गरजेची नव्हती, पण राजकीय जरी असली ना तर त्यामधून बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये काय प्रश्न वगैरे विचारला जाईल या नात्याने मी ह्या न्यूज घेऊन आलेले आहेत. तर पहा, हेल्दी डेमोक्रेसीसाठी तुम्हाला काय स्ट्रॉंग ऑपोजिशन पाहिजे. व UPSC ह्या वर्षी प्रश्न नक्की विचारू शकेल मेन्सला. का पहा, कारण ह्या वर्षी 400च्या पार जर BJP जर गेलं, ओके, तसं तर आता आएगा तो मोदीही त्यांनी पण हे म्हटलेलं आहेत. मग पहा, 400च्या पेक्षा जर जास्त जर झालं जागा तर काय होणार आहे, मग हेल्दी डेमोक्रेसी असेल काही तर बिलकुल नाही. तर हुकुमशाही पद्धतीने पहा, जे त्यांना वाटेल ना ते डायरेक्टली करू शकतात. म्हणजे चेक्स अँड बॅलन्स तिथं होऊ शकत नाहीत. व एकटं सुप्रीम कोर्ट पण काही करू शकत नाही. याच्या पूर्वीचे पण जस्टिस कौल यांनी तेच म्हटलेलं आहे की बाबा, जर एखादी वेळेस देशभरामध्ये जर तशा पद्धतीने स्ट्रॉंग सरकार जर आलं तर प्रॉब्लेम काय होतो, पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाची जागा जाते. म्हणजेच काय, सुप्रीम कोर्टावरती पण तशा पद्धतीने प्रयत्न केले जातात. जसं 2014मध्ये नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा NJSC ॲक्ट आणलेला होता पहा, आठवत आहे, आपण त्याबद्दल चर्चा पण केली होती. मग NJSC सारखे कायदे वगैरे तिथे येतात. त्यामुळे समस्या ही आहे की आपल्याला जर चांगली डेमोक्रेसी टिकवायची असेल तर काँग्रेसचं पण तिथं महत्त्व टिकून ठेवावं लागेल. मग त्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊयात. येथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही. त्यानंतर लोकमतमध्ये आजचे ह्याच्या किल्ल्यांसंदर्भात वगैरे एक बातमी आलेली आहे. ती सेपरेट बातमी आपण घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. ती मी घेऊन आलेलं नाही कारण लोकमत वृत्तपत्र मला डाउनलोड करता येत नव्हतं, त्यामुळे मी त्याला स्किप केलं आहे. बाकी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वगैरे ती मिळाल्यानंतर नक्की मी देण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. ओके, त्यानंतर जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांचे निर्वाण, म्हणजेच काय त्यांनी केलेलं आहे, संथारा. मग परीक्षेला प्रश्न डायरेक्टली विचारला जाऊ शकतो की संथारा ही कोणत्या धर्मांमध्ये किंवा कोणत्या संप्रदायामध्ये आहे. म्हणजे ही जी काय म्हणतो आपण याला, ही जी पद्धत आहे, संताराची जी पद्धत आहे, ही कोणत्या धर्मात किंवा कोणत्या संप्रदायाचे लोक वगैरे याला अनुयायी वगैरे आहेत असं जर विचारण्यात आलं तर तुम्ही काय म्हणू शकता, जैन. ओके, संथारा. व संथाराबद्दलची केस पण आहे सुप्रीम कोर्टामध्ये, 2015ची केस आहे ती. अद्याप त्याबद्दलचा निकाल नाही आहे व माहिती नाही केव्हा निकाल वगैरे लागेल. पण अगदीच जैन धर्माची ही केस आहे आणि बॅकवर्ड लिंकेजेसमधून जैन धर्म हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे व संथारा तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. या निमित्ताने ही न्यूज होती. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पाकिस्तानमधील
ते काय म्हणतो सरकार स्थापन वगैरे अद्याप झालं नाही, त्याबद्दलची न्यूज स्किप करू शकता. अच्छा, हे आपण हे जे एडिटोरियल वगैरे काही नाही आपल्यासाठी गरजेचं नाही. चिप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री त्याबद्दल आहे, स्किप करा. त्यानंतर अनुच्छेद 25 ते 28 म्हटल्यानंतर काय पार्ट 3 येतं. पार्ट 3 सांगा बरं, भारतीय संविधानामधलं काय आहे? 12 ते 35 बरोबर. 12 ते 35 मध्ये काय काय आहेत? आता मी ते सांगत नाही म्हणजे प्रत्येक घटनाक्रम वगैरे, पण 25 ते 28चा कोणता अधिकार आहे? धर्मनिरपेक्षता किंवा धर्म स्वातंत्र्याचा तुम्हाला अधिकार आहे 25 ते 28 पर्यंत बरोबर. मग ह्या धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराबद्दल हे देण्यात आलेलं आहे. पण पहा, आपलं भारतीय संविधान पाहिलात व भारतीय संविधानाचं जे पहिलं पान आहे किंवा जे आपण प्रेम्बल म्हणतो, त्या प्रेम्बलमध्ये आपल्याला 4 विशेषणं वापरलेली दिसून येतात. सार्वभौम, लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष ही 4 विशेषण आपला भारतीय गणराज्यासाठी आहेत. ओके, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कोणते कोणते? सार्वभौम, लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष. मग यामधील जे धर्मनिरपेक्ष आहे हे केव्हा टाकण्यात आलेलं आहे? अगदी तुम्ही सांगू शकता, म्हणजे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष ही जी 2 वाक्य आहेत. आणखीन एक आहे तिसरा, तो आहे एकात्मता. हे जे प्रेम्बलमध्ये हे जे 3 शब्द आहेत ते इंदिरा गांधी यांनी 1976 साली कितवी घटनादुरुस्ती? तर 42वी घटनादुरुस्ती करून ते टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे बरोबर. मग हे त्या संदर्भात त्यांनी लिहिलेलं आहे. मग मला सांगा, तुम्ही 42वी घटनादुरुस्ती होण्याच्या पूर्वी आपला भारत देश धर्मनिरपेक्ष होता का नव्हता? तर बिलकुल होता. का होता? कारण याच्यापूर्वी आपण पाहिलेलं आहे, पहा, भारतीय संविधानामध्ये जेव्हा प्रेम्बल पास होत होतं त्यावेळेस प्रेम्बलमध्ये इन द नेम ऑफ गॉड इथून सुरुवात करावी का, अशा पद्धतीने काही जणांनी काय तिथं संसदीय जे संविधान सभेचे जे सदस्य आहेत ना, त्यांनी तिथं सुझाव दिलेले होते. पण अगदीच त्याला मतदान वगैरे तेवढं पडलेलं नव्हतं. म्हणजे 41 मतं येस मधून आली व 63 मतं नो मध्ये आलेली होती. मग त्यानिमित्ताने आपण इन द नेम ऑफ गॉड वगैरे ते स्वीकारलेलं नाही आहे बरोबर. मग पहा, ते स्वीकारलेलं नाही म्हणजेच काय, आपण अगदीच धर्मनिरपेक्ष होतो तेव्हा पण होतो व आज पण आहोत. म्हणजे इंदिरा गांधींनी जी घटना दुरुस्ती केली ते फक्त एक त्याला एक ओळख करून देण्याचा एक प्रयत्न होता, असं तुम्ही तिथं डायरेक्टली म्हणू शकता. व याच्यापूर्वी UPSC मेन्सला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानिमित्ताने ही न्यूज जी होती ती अगदी गरजेची होती. बाकी पहा, कोणते कोणते शब्द टाकण्यात आले हे एकदा लक्षात घ्या. धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता हे जे 3 उद्देशिकेमधील जे शब्द आहेत ना, ते 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार भारतीय संविधानाच्या प्रेम्बलमध्ये टाकण्यात आलेली आहेत. डन. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल. बाकी एवढीच न्यूज गरजेची होती, बाकी म्हणजे जास्त काही गरजेचं नाही. मौलाचा मौल स्किप करू शकता, रशियाबद्दल दिलेला आहे. त्यानंतर पहा, भारत मंडपम मध्ये जे अधिवेशन झालं, राष्ट्रीय अधिवेशन भाजपचं, त्या संदर्भात ही न्यूज आहे. पण नाही, ही पण आपल्यासाठी गरजेची मला नाही वाटत. आता पहा, इथं एक पॉईंट दिलेला आहे की पहा, आपल्याला हवा तसा आभास निर्माण करणे आणि त्यावर लोकांना विश्वास ठेवायला लावणे म्हणजे अर्धी लढाई जिंकणे. आता पहा, म्हणजेच काय, कॉन्फिडन्स अशा पद्धतीने दाखवायचा ना की पुढचं लगेच तिथं घाबरला पाहिजे, अगदी तशा पद्धतीने आहे. तुम्हाला पण स्पर्धा जिंकायची आहे ना, मग तुम्ही आधीपासूनच तुमचं कॉन्फिडन्स तशा पद्धतीने लेवलवर वगैरे तुम्ही ठेवायला पाहिजे. ओके, म्हणजे आपण जिंकणं किंवा सॉरी म्हणजे आपला यश हे निश्चित होतं, आज यश तिथंच निश्चित होतं. हे BJPची चांगली लढाई अशा पद्धतीने लढतात ते, असं इथं लेखक देतात व त्यामुळेच मी हे पॉईंट इथं तुमच्यासमोर ठेवलेला आहे. ओके, आता पहा, मी सगळे पॉईंट इथं वाचून काढतो, परंतु जिथून जिथून बॅकवर्ड लिंकेजेस घेण्याचा प्रयत्न करेन तेच सांगतो, बाकी स्किप केलेलं तरी चालेल. ओके, आता शिक्षण हक्क कायद्यातील बदलांचा संभाव्य परिणाम काय? आता पहा, शिक्षण हक्क कायद्यामध्ये काय म्हणजेच काय, राईट टू एज्युकेशन, RTE. ओके, याला काय 2009चा हा RTE आहे, याला काय त्यांनी अमेंड करण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्र शासनाने. काय झालेलं आहे पहा, याच्यापूर्वी RTE अंतर्गत ना प्रवेश दिले जायचे. ओके, तुम्हाला पण माहिती असेल, म्हणजे तुमच्या पण अगदी घराजवळ वगैरे जर कोणी लहान मूल वगैरे असेल तर त्याला RTE अंतर्गत एज्युकेशन दिलं जातं. ओके, म्हणजेच काय, तर एखादी इंग्लिश स्कूल वगैरे असेल व त्या इंग्लिश स्कूलची जर फीस अगदी जास्त असेल ना, तर RTE अंतर्गत त्या विद्यार्थ्याला मोफत तिथे एज्युकेशन मिळतं. ओके, मग पहा, मोफत एज्युकेशन मिळते म्हणजेच काय, त्या शैक्षणिक संस्थेची जी फीस आहे असेल ना, ते कोण भरतं? गव्हर्नमेंट. पण सध्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फीसच देत नाही आहे किंवा फीस पेंडिंग आहे. जे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत ना, त्यांची फीस तिथं पेंडिंग आहे. मग ही फीस जेव्हा त्यांनी मागायला वगैरे चालू केली त्यावेळेस त्यांनी काय केलं आहे, नवीन GR काढलेला आहे. व या GR मधून त्यांनी काय म्हटलेलं आहे की आता विना अनुदानित शाळेमध्ये प्रवेश देता येणार नाही, म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना तिथं प्रवेश वगैरे देता येणार नाही. त्यानंतर 1 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये जर तिथे अनुदानित शाळा किंवा शासकीय जिल्हा परिषद शाळा वगैरे जर असेल तर पहिल्यांदा त्या विद्यार्थ्यांनी तिथंच प्रवेश घ्यायला हवं. मग यामुळे काय होतं पहा, जे दलित, त्यानंतर अगदीच मागास विद्यार्थी वगैरे आहेत त्यांना मग जे मोठे प्रायव्हेट शिक्षण संस्था वगैरे आहेत त्या शाळेमध्ये प्रवेश घेता येईल का? बिलकुल नाही. याच्यापूर्वी कसं होतं, डायरेक्टली आपण तिथं यादी द्यायची होती, म्हणजे सिलेक्टेड कॉलेज वगैरे सिलेक्टेड शाळा वगैरे होत्या, मग तिथं आपण देऊ शकत होतो की बाबा मला ही प्रेफरन्स वगैरे हवा आहे. पण आता तसं राहिलेलं का, तर जे गव्हर्नमेंट दिलं तशा पद्धतीने आता म्हणजे नवीन रूल वगैरे इथं आलेला आहे. मग यामुळे समस्या काय होते पहा, जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत यांची फीस इथं कमी होणार आहे का? बिलकुल नाही. पण जे आपलं जे एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये जे तफावत वगैरे होते ना, ती खूप होणार आहे इथे. एकीकडे प्रायव्हेट शाळा
शाळा आहे व एकीकडे जिल्हा परिषद शाळा आहे पहा. व आता दलितांना मग जिल्हा परिषदमध्येच परत एकदा जावं लागेल, प्रायव्हेट शाळेमध्ये आपला ॲडमिशन घेता येणार नाही. मग आता पहा, प्रायव्हेट शाळेमध्ये घेऊ शकतील, पण कसे विद्यार्थी ज्यांचं म्हणजे अगदीच काय म्हणतो आपण, ज्यांचे पॅरेंट्स वगैरे स्ट्रेंथ जास्त आहे तशा पद्धतीने ते पॅरेंट्स घेऊ शकतील. पण अगदी तिथे जे समानते का वगैरे करता येणार आहे का, ते बिलकुल करता येणार नाही. आणि प्रायव्हेट शाळेमध्ये पहा, अगदी जर फीस जास्त असल्यानंतर अगदी श्रीमंताचे विद्यार्थी तिथं जातील. मग त्यांनी दलितांना वगैरे तिथं पाहणार आहेत का, की बाबा अगदी हा मागास विद्यार्थ्यांना वगैरे तिथं पाहतील का, तर बिलकुल पाहता येणार नाही. मग पहा, हीच समस्या कुठं होत आहे सध्याला, IIT मध्ये होत आहे. IIT चे विद्यार्थी आत्महत्या का करत आहेत, जे दलित वगैरे प्रवर्गातून येत आहेत त्यांचं नेमकं तेच समस्या होत आहे. कारण जे अगदी काय म्हणतो, जे मोठ्या कॅटेगरीतून जनरल कॅटेगरीमधून वगैरे येत आहेत विद्यार्थी, त्यांना काय वाटतं की बाबा ही एक कॅटेगरीच नसेल. ओके. व पहा, त्यांचे जर मेरिट जर तुम्ही पाहिला, जनरल कॅटेगरीचं जर मेरिट पाहिला, तर त्यांचं 96% 98% वगैरे असतं. व जे SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी असतात त्यांचं 61% 55% वगैरे अशा पद्धतीने त्यांचं पर्सेंटाईल असतं. मग 96% आणि 55% यामध्ये तफावत असते. मग जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला वाटतं की बाबा मी हुशार आहे व हा माझ्याशी बरोबरी वगैरे करू शकत नाही. हे कशाचे परिणाम आहेत, तर सामाजिक शास्त्र न शिकल्याचे परिणाम. आणि आपण जे इक्वॅलिटी जी आहे, आर्टिकल 14 अगदी कायद्यासमोर समानता आहे आपल्याकडे, पण सध्याला तिथं तशा पद्धतीने आहे का समानता, अद्याप आलेली आहे का, मग हेच इथं समस्या आपल्याला दिसून येते. त्यामुळे एज्युकेशन लेवलवरती ही समानता असणं खूप गरजेचं आहे, असं इथं लेखकांचं म्हणणं आहे. मग आता याच्या विरोधात, ह्या जियाच्या विरोधात याचिका दाखल करणार आहेत, हायकोर्टाच्या मध्ये वगैरे ते जाणार आहेत. मग पाहूयात की हायकोर्ट याबद्दल काय निकाल देईल. कारण पहा, हे जर अशा पद्धतीने जर झालं, गव्हर्नमेंटने जर म्हटलं की राईट टू एज्युकेशन न फक्त जिल्हा परिषदमध्ये वगैरे जर प्रवेश घेता येईल, तर हे अगदी थोडंसं दुर्दैव स्थिती आपल्याला सांगता येईल, असं इथं डायरेक्टली म्हणू शकतो. पहा, आता आता काही विद्यार्थी याला अगदीच विरोध वगैरे करतील, पण हीच रियालिटी आहे पहा देशाची. आता एकीकडे जाहिरातबाजीवरती खूप पैसा खर्च केला जातो, पण शिक्षणावरती पैसा खर्च केला जात आहे का, बिलकुल नाही. म्हणजे पहा, एखादी विद्यार्थी जर प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये जरी शिकत असेल, जर त्याला गव्हर्नमेंटनी जर पैसा प्रोव्हाइड केला, तर ते बेटरच आहे ना. ओके. ते देशाचं भविष्य म्हणताना तुम्ही, म्हणजे पहा, आपण तरुण जी पिढी आहे किंवा जे विद्यार्थी आहेत ते देशाचं भविष्य आहे, मान्य आहे तुम्हाला. मग पहा, त्या भविष्याला शिकवण्यासाठी तुम्ही का मग अनकानी करत आहात, किंवा ह्या जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत त्यांना फीस का पेंडिंग त्यांची ठेवत आहात. आपण पाहिलेलं आहे, म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आलेला होता, आता ती आकडेवारी मला माहिती नाही आहे की किती, म्हणजे आता लक्षात नाही आहे त्यांची, की भरपूर आकडेवारी त्यांनी खर्च केलेली होती. कशासाठी, तर जे सांस्कृतिक कार्यक्रम केले जात आहेत, जसं महाराष्ट्र भूषण पुरस्कार असू द्या किंवा अन्य पुरस्कार सोहळे वगैरे, तर त्यासाठी भरभरून पैसा वगैरे खर्च केला जात आहे. मग ते महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांचं शिक्षण महत्त्वाचं आहे, हे आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. कारण पहा, ज्यावेळेस तुम्ही शिक्षण देता, म्हणजे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर वगैरे चालत असतो किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर वगैरे चालत असतो, मग त्यावेळेस अशा पद्धतीने भेदभाव हे योग्य नाही आहे. ओके, समजतं आहे ना तुम्हाला. म्हणजे महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे ना, मग तशा पद्धतीने, किंवा सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले ह्या भूमीतून आलेले आहेत व त्यांच्याच भूमीमध्ये अशा पद्धतीचे जर अत्याचार होत असतील ना, तर हे खूपच 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 वाईट आहे. आता खरंच म्हणजे काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की मास्तर काय बोलत आहे, किंवा म्हणजे हे कदाचित डिस्क्रिमिनेशन सारखं वगैरे बोलत आहे की काय, अशा पद्धतीने वाटेल. पण हीच रियालिटी आहे. पहा, लेख जर शक्य झाला तर तुम्ही वाचून घेऊ शकता, म्हणजे तिथं पण लेखकांनी तेच दिलेलं आहे. पण महाराष्ट्र शासनाला पण हे समजायला हवं की सांस्कृतिक कार्यक्रमावरती किती खर्च करणं गरजेचं आहे, व इकडे खर्च, त्यानंतर जाहिरातबाजीवरती पण किती खर्च योग्य असेल, आणि इकडे पण खर्च किती, शिक्षणावरती खर्च योग्य. ओके. मग हे जर जेव्हा समजतं ना, त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की बाबा योग्य आहे हे सर्व काही. पण सध्याला पहा, जर असं होत असेल, किंवा शालेय विद्यार्थ्यांना जर राईट टू एज्युकेशन जर त्यांचा, म्हणजे पहा, जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्यानंतर मग ते राईट टू एज्युकेशनचं राहिलं काय. ओके, याच्यापूर्वी पण जिल्हा परिषदमध्ये ते जात होते ना विद्यार्थी. मग त्यानिमित्ताने थोडंसं एक कदाचित आपला विचार करणारा लावण्यासारखी ही गोष्ट आहे, असं मी तुम्हाला डायरेक्टली सांगू इच्छितो. मग तुम्ही जर शक्य झालं तर नक्की वाचून घ्याल, म्हणजे तुम्हाला पण तुमचे पॉईंट क्लिअर होण्यात मदत होईल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता हे पोर्टफोलिओबद्दल वगैरे दिलं आहे, किंवा सेबी शेअर मार्केट. तर अशा पद्धतीने आपण आता इथे थांबूयात. तत्पूर्वी डायरेक्टली काल माझ्याकडे द हिंदूच आहे, त्यामुळे मी काल अगदी 2-3 बातम्यासाठी व्हिडिओ वगैरे केलेलं नव्हतं. फक्त अगदी तुम्हाला पण माहिती आहे, म्हणजे छोटंसं व्हिडिओ असल्यानंतर जास्त विद्यार्थी पण त्याला म्हणजे उत्सुकता नसते, त्यामुळे मी त्याला काय केलेलं आहे, कंबाईनरित्या कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर पहा, द हिंदूमधील बातमी आहे ही. इंडिया वॉन्ट्स इस्रायल टू बी माइंडफुल ऑफ गाझा सिव्हिलियन डेथ्स. आता जयशंकर यांचं प्रतिपादन आहे हे. आता पाहूयात की हे युद्ध केव्हा रुकणार वगैरे आहे. आता सध्याला आपल्या लेवलवरती, किंवा इंटरनॅशनल रिलेशन्सवरती आपण तशा पद्धतीने टॅकल करण्याचा प्रयत्न तरी चालू आहे, असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, ॲग्रिकल्चर अ बिग फोकस इन हिमाचल प्रदेश, टॅक्स फ्री बजेट त्याने दिलेलं आहे. आता ही न्यूज आपल्यासाठी का गरजेची, तर
म्हणजे जे बजेट आहे ते कशा पद्धतीने दुसऱ्या राज्यांत वगैरे पास करण्यात येत आहे हे तुम्हाला माहिती असावं, त्यानिमित्ताने ही न्यूज. त्यानंतर झारखंडबद्दलची ही न्यूज आता फेडेड झाली, कारण लगेच तिकडून काय आलेलं आहे, खरगे यांची न्यूज आली, त्यामुळे ही न्यूज आपल्यासाठी काही कामाची नाही, मी त्याला स्किप केलेला आहे. पहा त्यानंतर पुढे या, इथे गरजेचे नाही. हां, आता डायरेक्टली आपण ना इथूनच पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर गुलजार आणि संस्कृत स्कॉलर रामभद्राचार्य यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? ज्ञानपीठ. ओके, हे लक्षात घ्या तुम्ही, परीक्षेला महत्त्वपूर्ण आहेत हे दोन पुरस्कार. रामभद्राचार्य संस्कृत स्कॉलर आहेत आणि उर्दू गुलजार यांचं, त्यांच्यासाठी त्यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार त्यांना काल प्राप्त झालेला आहे, म्हणजे त्यांचं नाव काल आलेलं आहे. ओके, त्यामुळे ही जी बातम्या होत्या ही पुरस्काराची बातमी तर खूप महत्त्वाची आहे. बाकी ह्या बातम्या काही गरजेच्या तेवढ्या असं वाटल्या नाहीत, पण ही ज्ञानपीठ पुरस्काराची बातमीमुळे मी ते वृत्तपत्र विश्लेषण घेतलं. त्यामुळे हे प्लीज तुमच्या डायरीमध्ये ही दोन नावं लिहून ठेवायची आहेत.